लय जोरात वाढावं लागते. जोरात कशाला वाढावा. नमस्कार मित्रांनो, मी सुमित शिंदे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. तो आज 25 तारीख आहे. आपण चाललोय गणपती बाप्पासाठी गावी सगळेजणी ऑल फॅमिली. सो आरिशा अरू गणपती बाप्पा कुठं चालली? बुडबुड चालली तू. सो बघा एवढं सामान आपल्याला सगळं आता गाडीवरती कॅरियरला लावायचंय. कसं लागणार काय समजणार आले, पण भरपूर सामान आहे बाबा. कसं लावणार आहे? वर बांधायचे आता तेवढं. कसं बांधणार एवढं? पॉसिबल आहे का? होईल ना. सो बघू आता, करू कशी तरी. पॅकिंग तर करावीच लागेल. सामान तर घेऊन जायचंच आहे आपल्याला गावी, कारण त्याशिवाय आपल्याला उपायच नाही काय. कारण ते आहेच इम्पॉर्टंट. मग ते करू, काहीतरी जुगाड करू, तो छोटा मोठा वर खाली काहीतरी, आणि सामान बांधू. आणि रस्ते तर आहेतच खराब, ते आपल्याला आपले मित्र गेले त्यांनी सांगितलेलं. सो बघू कसा प्रवास होतोय, काय होतोय, बघत राहा तुम्ही ब्लॉग पूर्ण. तो आता पॅकिंग चालू आहे आपली. एवढं तर आता बसलेत मोठ्या मोठ्या बॅगी. अजून एवढं बाकी बाबा. हे 3-4 महिन्यात नाही. ती तिला पायाखाली पाहिजे ना मम्मीला. ती राहू दे तिला. काय होतं काय माहिती. एवढं सगळं बांधलेलं आहे. गाडीची कॅपॅसिटी एवढी आता काय समजत नाही. बघू चला. ॲडजस्टमेंट चालू आहे लाईफमध्ये. ॲडजस्टमेंट शिवाय काहीच पर्याय नाही. ॲडजस्टमेंट करूया आणि निघूया. चलो. लय जोरात वाढावं लागते. जोरात कशाला वाढावा. फायनली पॅकिंग झालेली आहे सगळी वरती, आणि आपल्या पावसाचं आगमन झालेलं आहे. बरं झालं बॅगा होत्या तेव्हा नाही आलं. जेव्हा प्लास्टिक लावलं ना त्यानंतर आलं आहे. सो झालं आहे आता पॅकिंग सगळी. मेन सूत्रधार हे आहेत, पप्पा आणि दादा. सो बघा पॅकिंग एकदम मस्तच दिसते. फक्त मध्ये रस्त्यामध्ये काय व्हायला नको गणपती बाप्पा बघा. झालेली आहे पॅकिंग कडक. फक्त आता जाऊन जेवणे का और निघणे काय बस. ए झाली का तयारी तुमची? टाटा चालली. हो भाई खूप कष्ट घेतो रे. फुल पावसामध्ये भिजत. किती वेळ लागला अजून? हा कुठं खेचू आता मी? हो खेचाव. आता पावसाला आता काय बोलून फायदा नाही. छान पाऊस आहे. हे पप्प्या क्लोज करून टाक आता. बांधून टाक ना बाई. आता काय त्याला हे करतो काय? अरे जेवायचंय का? पाणी चेंज करायचं. पूर्ण भिजलोय. हा भिजलाय, पप्पा भिजलेत, मी भिजलोय. तिकडं बायको पण भिजली नाही आहे. ती मस्त मोबाईलमध्ये बघत आहे, खाली रील्स बघत आहे. सो हे आवडचं उरकून टाक, क्लोज करून टाक, आणि जाऊ चेंज करू, जेवण निघूच पुढं. पण आता किती काय रस्ता कसा आहे, काय ट्रॅफिक बिस्टिक बघू काय 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 काय. मला वाटते सकाळ होणार आहे आता. 12 तर वाजलेत. 12 वाजून 3 मिनटं. निघस्तवर 1-1:30. पोचायला आपल्याला 7-8, 9-10. ट्रॅफिक असेल तर काय सांगता येत नाही कधी पोचू. सो बघू. सो गाईज फायनली आता आपण निघालेलो आहे. फ्रेश बिश होऊन सगळे इकडे 2. सो आता बघा गणपती बाप्पा मोरया. सो आता चला निघूया. आता वाजले किती रे? बघ किती वाजले. 1:15 झाले. ही सगळ्यात लेट काय बोलणार आहे. 1:15 झाले आता. हळूहळू जाऊ. बारक. सो चला भेटू हळूहळू पुढे. गणपती बाप्पा एक इधर शिव फाटा आहे ना, फुल करून घेतले टाकी. कॅमेरामॅन जल्दी फोकस करो. ही आमची डॉन आतमध्ये रडते बघ. कॅडबरी खाते लय रडते यार. हो चला पेट्रोल भरले आता निघूया. थांबलोय थोडा
हे 3 मॅगी लवर बसलेत, त्यांना झाली मॅगी खायची इच्छा या टायमाला. 5:30 वाजता यांना मॅगी खायची इच्छा झाली. तर आता मॅगी खातोय आणि निघतोय. ही जिथं बसले तेव्हापासून झोपले ही मधली. तर चला भेटू, मॅगी खातो आणि पुढे जाऊ. आम्ही खड्डे काय भेटले नाहीत, रस्ता चांगला आहे अजूनपर्यंत, तरी पुढे गेल्यावर बघू. माझे ट्रॅफिक बघा दिसत असेल व्हिडिओमध्ये. हे इथून त्या कॉर्नरपर्यंत फुल जाम. नागोटणे आपण थांबलेलो आता पेट्रोल पंपावर. थोडी झोप येत होती त्यामुळे रेस्ट करायला थांबलोय. चाय पण आणले. काही लोक बाकीचे झोपतात मस्त डाराडूर. एकटाच चालवतो, एकटाच चालवतो. मला पण झोपायला लागली. बोललो चाय पितो जरा, त्यासाठी चायसाठी थांबलो आता कोलाडला. रात्री निघालो 2 वाजता, सकाळचे वाजले 7:30, अजून कोलाडलाच. रस्ता जरा चांगला आहे. रस्ता आता बऱ्यापैकी खडीबिडी टाकली आहे, चांगला आहे. फक्त ट्रॅफिक जाम होती त्यामुळं. बघू आता कोलाड नंतर इंदापूर, माणगाव, महाड, मग कचेरी बोगदा करून जायचं आपल्या घरी. सो चला भेटू पुढे. झोप आली, जाम झोप आली. माणगावला पोचलोय तरी ट्रॅफिक आहे माणगावला. आता 9 वाजत आले. हे बघा फुल जाम आहे. आता या बस बीस लागल्या. खूप वेळ झाला माणगावला पण आहे. किती तास झाले रे आपल्याला टोटल? रात्री 2 वाजता निघालोय. किती तास झाले? किती आले? 2 3 4 5 6 7 8 तास. 8 तास झाले. अजून अर्धा रस्ता क्रॉस करायचा माणगावपर्यंत. तिथून आपलं एकदम सुसाट गप्पागप 110 120 सॉरी 70 60 70 तसं करत जायचं घरी. कधी पोचतं असं झालं गावाला. यावेळी काय टेन्शन बिन्शन नाही, वर्क फ्रॉम होम नाही, काय नाही. फक्त गावात 11 दिवस फक्त गाव, ना काम ना काय ना काय. नाही ते ह्याच्या आधी आलो की 5 दिवस तर खालीच असायचो. यावेळी फक्त आराम. चला फायनली 11 ते 10 तासानंतर आम्ही फायनली पोचलोय कशेडीला. कशेडी बोगदा. खूप वेळ लागला यायला. ट्रॅफिक भेटली, रस्ता चांगला होता, ट्रॅफिक होती खूप जास्त. रात्री 2 वाजता निघालेलो. आता कशेडीला आहे. आता कशेडीवरनं पण थोडा अजून अर्धा पाऊण तास लागेलच घरी पोचायला. कशेडी बघता तुम्ही बघितलं असेल, परत एकदा बघा तुम्हाला दाखवा. हा आपला तुळशीचा धबधबा. गावदेवीचं मंदिर. सो फायनली आपण आपल्या गावामध्ये एंट्री केलेली आहे 10-11 तासानंतर. ओ माय गॉड. तो फायनली आपण आपल्या गावात पोचलेलो आहे. बाबा आलो आपण आपल्या गावी. पोचो. बाय बाय कर, बाय बाय कर त्यांना, बाय बाय कर. तो बघू शकता तुम्ही. हे आत्या आलेली आहे आम्हाला घ्यायला. ही बघा मामा पण आलेत. फोन लागला. काय रे आली काय? फोन कसा लागला? नेटवर्क नाही बा. ते होतं काय विषय. दादाला बरं काकी, काकी पण आले. तो हे घ्या. बाबू कुठं आले? रडते सकाळपासून नसते ती.
सो पोचलोय फायनली. आता फक्त 10 दिवस, पुढचे 10 दिवस फुल एन्जॉय. ब्लॉग येत राहतील मध्ये मध्ये, जर जमल तसं ब्लॉग काढत राहू. आपण फुल एन्जॉय करू. यूट्यूबला रील्सला पूर्ण सगळीकडे फॉलो करून ठेवा. इंस्टाग्रामला यूट्यूबला सबस्क्राईब करून ठेवा. आणि नवीन कोण असेल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि चला हा ब्लॉग आता इथे आपण एंड करू. तर ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक शेअर कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला बाय बाय.